नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया. ती घरात आले आहे. एक दीर्घ मराठी बालकथा. रात्रीचे 11:17 झाली होती. पाऊस इतका जोरात पडत होता की समोरचा रस्ता गाडीच्या हेडलाईटमध्येही दिसत नव्हता. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेलं देवगावात जवळजवळ सगळ्याच घरांचे दरवाजे बंद झाले होते. गाव छोटं होतं. 200-250 घरं असतील. एक शाळा, एक ग्रामपंचायत, गावाबाहेर स्मशान आणि स्मशानाच्या पुढे 2 किलोमीटरवर एक जुनी दगडी हवेली. गावकरी तिला सरदाराचा बंगला म्हणायचे. ती हवेली जवळजवळ 25 वर्षापासून बंद होती. पण त्या रात्री 25 वर्षांनी पहिल्यांदा त्या हवेलीच्या वरच्या मजल्याचा एक दिवा पेटला होता. तो दिवा सर्वात आधी पाहिला संतोषने. संतोष गावात दूध वाटायचा. पावसामुळे उशीर झाला होता. तो मोटरसायकलवरून घरी परतत होता. स्मशानाच्या रस्ता पार करताना त्याची नजर सहज हवेलीकडे गेली. वरच्या खिडकीत पिवळा प्रकाश दिसत होता. त्याने गाडीचा वेग कमी केला. कोण आलं तिथं? त्याने स्वतःशीच म्हटलं, कारण बंगला सरकारी सीलमध्ये होता. अचानक वरच्या खिडकीत कोणीतरी आलं. एक बाई. संतोषने ब्रेक दाबला. ती खिडकीच्या आत उभी होती. पांढरी साडी, खूप लांब काळे केस, तिचं डोकं खाली झुकलेलं. संतोषने 2दा हॉर्न वाजवला. कोण आहे? बाई हल्ली नाही. संतोषने मोबाईल काढला, कॅमेरा झूम केला आणि स्क्रीनवर पाहताच त्याच्या हातातून मोबाईल जवळजवळ पडला. कारण खिडकीत उभ्या असलेल्या बाईचे पाय जमिनीवर नव्हते, ती हवेत लटकत होती. संतोषने ताबडतोब मोटरसायकल सुरू केली, पण इंजन बंद पडलं. चल ना, त्याने किक मारली. काहीच नाही. पुन्हा काहीच नाही. तेवढ्या ठक त्याच्या मागून आवाज आला. संतोष थांबला. हळूहळू मागे पाहिलं. रस्ता रिकामा. आता आवाज स्मशानाच्या दिशेने येत होता. जणू कोणीतरी अनवाणी पायाने पाण्यातून चालत येत होतं. संतोषने पुन्हा हवेलीकडे पाहिलं. खिडकी रिकामी होती. बाई गायब झाली होती. त्याचा श्वास अडकला. मग त्याच्या कानाच्या अगदी जवळ एका बाईचा आवाज आला. माझं घर कुठे आहे? संतोष किंचाळत वळला. ती त्याच्या मागे उभी होती. पांढरी साडी चिखलाने भरलेली, शरीर असामान्य उंच, केस कमरेच्या खाली, मान एका बाजूला वाकलेली आणि चेहऱ्याची एक बाजू पूर्ण जळालेली. काळी पडलेली त्वचा, एक डोळ्याची जागा रिकामी, दुसरा डोळा पूर्ण पांढरा, ओठ फाटलेले. संतोषच्या तोंडातून आवाजही निघाला नाही. ती पुन्हा म्हणाली, माझं घर कुठे आहे? संतोष मोटरसायकल सोडून धावत सुटला. त्याच्या मागून बाईच्या हसण्याचा आवाज आला. तो धावत राहिला. गाव फक्त अर्धा किलोमीटर दूर होतं. त्याच्या समोर गावाच्या वेशीवरचा दिवा दिसला. वाचवा, तो ओरडला. पण अचानक त्याच्या समोर तीच बाई उभी होती. इतक्या पटकन ती पुढे कशी आली हे त्याला समजलंच नाही. संतोष जागेवरच थांबला. ती हळूहळू त्याच्या जवळ आली. तिचा पांढरा डोळा त्याच्याकडे पाहत होता आणि पुढच्या क्षणी तिने संतोषचा गळा पकडला एका हाताने. त्याचे दोन्ही पाय जमिनीपासून वर गेले. संतोष हातपाय झाडू लागला. बाईने मान किंचित वाकवली आणि विचारलं, माझ्या मुलीला कुठे ठेवलं? मला माहीत नाही. ती अचानक किंचाळली. त्या किंकाळीने आसपासच्या झाडावर बसलेले पक्षी रात्रीच्या अंधारात उडाले. दुसऱ्या क्षणी संतोषचं शरीर रस्त्याच्या बाजूला फेकलं गेलं. सकाळी गावकऱ्यांना तो मृत अवस्थेत सापडला. पण त्याच्या मृतदेहाजवळ एक विचित्र गोष्ट होती. ओल्या चिखलात 2 प्रकारच्या पावलांचे ठसे होते. एक संतोषचे आणि दुसरे एका बाईचे. ते ठसे हवेलीपासून आले होते, पण संतोषच्या मृतदेहाजवळ ते संपत नव्हते. ते पुढे गेले होते, सरळ गावाच्या दिशेने. सकाळी 7:30 पर्यंत संपूर्ण देवगावात बातमी पसरली. पोलीस आले. सब इन्स्पेक्टर अर्जुन मोहिते तपासासाठी आला. अर्जुन 34 वर्षाचा होता. उंच, मजबूत शरीर. त्याला गावातल्या भूतांच्या गोष्टीमध्ये अजिबात रस नव्हता. त्याने मृतदेह पाहिला. गळ्यावर काळसर वळ होते. प्राण्याचा हल्ला, कॉन्स्टेबल म्हणला. अर्जुनने मान हलवली. प्राणी माणसाचा गळा असा पकडत नाही. त्याची नजर चिखलातील पावलांकडे गेली. हे कोणाचे? गावकरी गप्प. शेवटी एक वृद्ध माणूस पुढे आला. दत्तू काका. साहेब, ती परत आली.
अर्जुनने त्याच्याकडे पाहिलं. कोण? दत्तू काकांच्या चेहऱ्यावर भीती होती. मालती. मालतीचं नाव ऐकताच गावातील म्हातारी माणसं घरात निघून गेली. कोणी बोलायला तयार नव्हतं. अर्जुनने दत्तू काकांना पोलीस चौकीत नेलं. मालती कोण? दत्तू काका बराच वेळ शांत बसले. मग म्हणाले, 25 वर्षापूर्वी त्या हवेलीत सरदार कुटुंब राहत होते. मालती त्यांच्यातली? नाही. दत्तू काकाने अर्जुनकडे पाहिलं. ती त्यांच्याकडे काम करायची. मालती 20-22 वर्षाची होती. तिच्यासोबत तिची 6 वर्षाची मुलगी होती, चिंगी. मालतीचा नवरा आधीच मरण पावला होता. मायलेकी हवेलीच्या मागच्या छोट्या खोलीत राहायचे. एक रात्री हवेलीला आग लागली. सरदार कुटुंब वाचलं, पण मालती जळून मेली. मुलगी? अर्जुनने विचारलं. दत्तू काका शांत झाले. ती कधीच सापडली नाही. म्हणजे ना जिवंत ना मृत. अर्जुन खुर्चीत मागे टेकला. आणि तुम्हाला वाटतं 25 वर्षांनी मालतीचं भूत आलं? दत्तू काकांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. मला वाटत नाही साहेब. मग? मी तिला काल रात्री पाहिलं. अर्जुनच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्या रात्री गावात कोणालाच बाहेर पडू नका असा पोलिसांनी आदेश दिला. अर्जुनने हवेलीजवळ 2 कॉन्स्टेबल ठेवले, संदीप आणि महेश. रात्री 12 वाजेपर्यंत काहीच घडलं नाही. पाऊस थांबला होता. महेशने चहा घेतला. उगाच बसवलं आपल्याला. संदीप हसला. भूत आलं तर अटक कर. दोघेही हसले. त्याच क्षणी हवेलीचं मुख्य दार एक आवाज करत उघडलं. दोघांचं हसू थांबलं. दाराला सील होतं ना? महेशने विचारलं. संदीपने टॉर्च मारला. सील तुटलेलं होतं. आत पूर्ण अंधार. वायरलेसवर अर्जुनचा आवाज आला. काही हालचाल? सर, दार उघडलंय. आत जाऊ नका, मी येतोय. तेवढ्यात हवेलीच्या आतून एका मुलीच्या रडण्याचा आवाज आला. आई! महेश गोठला. पुन्हा आवाज. आई, मला बाहेर काढ. संदीप म्हणाला, मूल आहे आत. सरांनी थांबायला सांगितलंय. खरंच मूल असेल तर? दोघांनी टॉर्च घेतले आणि हवेलीत प्रवेश केला. आत जुन्या फर्निचरवर धूळ होती. भिंती काळ्या, छतावर कोवळ्याची जाळी. कोण आहे? संदीप ओरडला. वरच्या मजल्यावरून पुन्हा आवाज आला. आई! दोघे जिन्यावर चढले. वर एक लांब कॉरिडॉर होता. शेवटी एक खोली. दार अर्धवट उघडं. संदीप पुढे गेला. त्याने दार ढकललं. खोली रिकामी. फक्त भिंतीकडे तोंड करून एक छोटी मुलगी बसली होती. लाल रंगाचा जुना फ्रॉक. बाळा? मुलगी हल्ली नाही. महेश म्हणाला, इथे कशी आलीस? मुलगी हळूहळू उभी राहिली, पण तिने मागे पाहिलं नाही. ती म्हणाली, माझी आई आली का? संदीप तिच्याकडे गेला. तुझं नाव काय? मुलीने उत्तर दिलं, चिंगी. महेशच्या हातातील टॉर्च खाली पडली. दोघांना दत्तू काकांनी सांगितलेलं नाव आठवलं. त्याच क्षणी खोलीचं दार बंद झाला. दिवे विझले. अंधार. आणि कॉरिडॉरमध्ये एका बाईच्या पैंजणाचा आवाज सुरू झाला. संदीपने बंदूक बाहेर काढली. कोण आहे? पैंजणाचा आवाज दाराबाहेर येऊन थांबला. मग दारावर 3 ठोके पडले. मुलगी हसू लागली. संदीपने तिच्याकडे टॉर्च मारली आणि किंचाळला. मुलीचा चेहरा आता मुलीचा राहिला नव्हता. डोळे पूर्ण काळे, तोंड असामान्यपणे मोठं उघडलेलं आणि तिच्या मागच्या भिंतीवर एक 7 फूट उंच काळी सावली उभी होती. दार उघडलं. बाहेर मालती उभी होती. जळालेला चेहरा, पांढरी साडी, पांढरा डोळा. महेशने गोळी झाडली. गोळी तिच्या छातीतून आरपार गेली, पण रक्ताचा एक थेंबही नाही. मालती हसली. क्षणात महेश समोर आली. तिने त्याला पकडलं. महेशची किंकाळी संपूर्ण हवेलीत घुमली. संदीप पळाला. जिना उतरला. मुख्य दरवाजाकडे धावला. बाहेर अर्जुनची जीप येताना दिसत होती. साहेब! संदीप ओरडला. तो दारापासून फक्त 10 पावलं दूर होता, पण अचानक त्याचे पाय थांबले. त्याच्या घोट्याभोवती काळे केस गुंडाळले गेले होते. त्याला मागे खेचले गेले. साहेब! अर्जुन जीपमधून उतरला. त्याच्या डोळ्यासमोर संदीप हवेलीच्या अंधारात ओढला गेला आणि दार बंद झालं. अर्जुनने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यांनी अशक्य गोष्ट पाहिली होती. दुसऱ्या दिवशी महेशचा मृत्यूदेह वरच्या खोलीत सापडला. संदीप गायब होता आणि भिंतीवर राखेने लिहिलेलं होतं, माझी मुलगी परत द्या. आता अर्जुनने तपासाची दिशा बदलली. जर मालती आपल्या मुलीला शोधत होती,
तर चिंगीचं काय झालं होतं? गावातील जुन्या नोंदी काढण्यात आल्या. 1999 सरदार कुटुंबाने गाव सोडलं होतं. हवेलीचा मालक विश्वासराव सरदार काही वर्षांपूर्वी मरण पावला होता. त्याचा मुलगा मात्र जिवंत होता, रणजित सरदार. आता पुण्यात मोठा बांधकाम व्यावसायिक. अर्जुनने त्याला फोन केला. मालती कोण होती? फोनवर काही क्षण शांतता. मला माहीत नाही. तुमच्या घरी काम करायची. मी तेव्हा लहान होतो. चिंगी? पुन्हा शांतता. मग फोन कट झाला. अर्जुनला त्या क्षणी समजलं, रणजित काहीतरी लपवत होता. पण गावात मृत्यू थांबले नाहीत. तिसऱ्या रात्री गावातील किराणा दुकानदार गणेश दुकान बंद करत होता. त्याला दुकानाच्या आरशात मागे पांढऱ्या साडीतील बाई दिसली. तो मागे वळाला. कोणीच नाही. पुन्हा आरशात पाहिलं. ती आता अगदी त्याच्या मागे उभी होती. गणेश पळण्याआधी दुकानाचं शटर स्वतः खाली आला. सकाळी दुकान उघडलं तेव्हा गणेश मृत होता. भिंतीवर काळ्या हाताचे ठसे होते. चौथ्या रात्री शेतातील रखवालदार गायब झाला. त्याची चप्पल विहिरीजवळ मिळाली. 5व्या रात्री गावातील जुना हवेलीच्या आगीच्या वेळी उपस्थित असलेला आणखी एक म्हातारा मृत सापडला. आता अर्जुनला एक गोष्ट लक्षात आली. मालती सगळ्यांना मारत नव्हती. ज्यांच्या त्या जुन्या घटनेशी काहीतरी संबंध होता ती त्यांनाच शोधत होती. अर्जुन पुन्हा दत्तू काकांकडे गेला. त्या रात्री खरं काय झालं? दत्तू काका रडू लागले. आग अपघाताने लागली नव्हती. अर्जुन शांत झाला. दत्तू काका म्हणाले, मालतीने काहीतरी पाहिलं होतं. विश्वासराव सरदार आणि त्याचे काही साथीदार गावातील गरीब लोकांचे जमिनी बनावट कागदपत्रांनी स्वतःच्या नावावर करत होते. मालतीला कागदपत्र सापडली. तिने पोलिसाकडे जाण्याची धमकी दिली. त्या रात्री तिच्या खोलीला बाहेरून कुलूप लावलं गेलं आणि आग लावण्यात आली. चिंगी? दत्तू काका थरथरत म्हणाले. ती आगीत नव्हती. मग? तिने सगळं पाहिलं होतं. अर्जुनचा श्वास थांबला. तिचं काय केलं? दत्तू काकांच्या डोळ्यात अश्रू आले. विश्वासरावांनी तिला हवेलीच्या मागच्या जुन्या कोरड्या विहिरीत फेकलं. अर्जुन जागेवरून उठला. मृत्यूदेह कधी काढलाच नाही. त्या संध्याकाळी पोलिसांनी हवेलीची मागची विहीर उघडली. सुमारे 30 फूट खोल. तळाशी चिखल. खोदकाम सुरू झालं. 2 तासांनी एक छोटासा सांगाडा सापडला. हातात तुटलेली पितळी बाहुली. अर्जुन काही क्षण काही बोलू शकला नाही. दत्तू काकांनी बाहुली पाहिली. चिंगी. त्या क्षणी आकाशात वीज चमकली. हवेलीच्या सगळ्या खिडक्या एकाच वेळी उघडल्या. धाड. गावाच्या दिशेने एक भयानक किंकाळी ऐकू आली. अर्जुनने हवेलीकडे पाहिलं. प्रत्येक खिडकीत मालती उभी होती. एकाच वेळी 10-12 खिडक्यांमध्ये तिचा तोच जळालेला चेहरा. आणि मग सगळ्या आकृत्या एकदम गायब झाल्या. अर्जुनला वाटलं होतं चिंगीचा मृतदेह मिळाल्यावर मालती शांत होईल, पण उलट झालं. त्या रात्री गावातील प्रत्येक घराच्या दारावर 3 ठोके पडले. कुणी दार उघडलं नाही. पण मध्यरात्री रणजित सरदार देवगावात आला. अर्जुनने त्याला हवेलीसमोर थांबवलं. तुम्ही इथे का आलात? रणजितचा चेहरा घामाने भरलेला. मला फोन आला. कुणाचा? रणजितने मोबाईल दाखवला. कॉल करणाऱ्याचं नाव पाहून अर्जुनही शांत झाला. स्क्रीनवर लिहिलं होतं, बाबा. रणजित म्हणाला, माझे वडील 12 वर्षापूर्वी मेले. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. रणजितने स्पीकर सुरू केला. काही सेकंद फक्त खरखर. मग एका वृद्ध पुरुषाचा आवाज, रणजित, तिला सत्य सांग. फोन बंद. रणजितच्या हातातून मोबाईल पडला. अर्जुनने त्याची कॉलर पकडली. कसलं सत्य? रणजित रडू लागला. चिंगीला विहिरीत माझ्या वडिलांनी फेकलं नाही. अर्जुन स्तब्ध. मग? रणजितने हवेलीकडे पाहिलं. मी फेकलं. त्यावेळी रणजित 14 वर्षाचा होता. वडिलांनी त्याला सांगितलं होतं, ही मुलगी बोलली तर आपलं सगळं संपेल. घाबरलेल्या रणजितने चिंगीला पकडलं. ती रडत होती. दादा, मला आईकडे जायचं. पण रणजितने तिला विहिरीत ढकललं. ती खाली पडली. मात्र ती लगेच मेली नव्हती. खालून बराच वेळ तिचा आवाज येत होता, दादा, मला वर काढ. दादा, मला वर काढ. रणजित पळून गेला. त्याच क्षणी हवेलीचं दार उघडलं. मालती बाहेर आली. पण यावेळी तिच्या हातात चिंगी होती. छोटी मुलगी, लाल फ्रॉक, डोक्यावर जखम. रणजित मागे सरकला. मला माफ कर. मालती थांबली. चिंगीने रणजितकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे विचारलं, त्या दिवशी मला वर का नाही काढलं? रणजित गुडघ्यावर पडला. मी घाबरलो होतो. चिंगी हसली. मीही घाबरले होते. अचानक तिचा चेहरा बदलला.
तोंड काळं पडलं, डोळे खोल गेले, पण माझ्यासाठी कुणी आलं नाही. हवेलीच्या जमिनीतून काळा धूर बाहेर येऊ लागला. मालतीने रणजितचा हात पकडला. तो किंचाळला. अर्जुनने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला, पण मालतीची ताकद मानवी नव्हती. रणजितला हवेलीच्या दिशेने ओढलं जाऊ लागलं. अर्जुन, वाचव! अर्जुनने मालतीकडे पाहिलं. मालती, चिंगी सापडली आहे, आता थांब. ती थांबली. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावरचा राग कमी झाला होता. तिने अर्जुनकडे पाहिलं आणि म्हणाली, माझी चिंगी सापडली. क्षणभर शांतता. मग तिचा चेहरा पुन्हा भयानक झाला. पण मला अजून एक मुलगी शोधायची आहे. अर्जुन गोठला. कुठली मुलगी? मालतीने हळूहळू दत्तू काकांकडे बोट केलं. दत्तू काकांचा चेहरा पांढरा पडला. नाही. अर्जुन त्याच्याकडे वळाला. काय? दत्तू काका मागे सरकले. मी काही केलं नाही. मालती किंचाळली. हवेली हादरली. आणि तेव्हा दत्तू काकांनी 25 वर्ष लपवलेलं शेवटचं सत्य सांगितलं. त्या रात्री मालतीसोबत तिची फक्त चिंगी नव्हती. मालतीला 2 मुली होत्या. चिंगी 6 वर्षाची आणि दुसरी फक्त 8 महिन्याची. आग लावण्याच्या काही वेळ आधी मालतीने बाळ दत्तू काकांकडे दिलं होतं. तिला वाचव. दत्तू काका तिला घेऊन पळाले, पण विश्वासरावांच्या माणसांनी त्यांना धमकी दिली. त्यामुळे त्यांनी बाळाला दुसऱ्या गावातील एका झोडप्याला दिले. नाव बदललं, ओळख मिटवली आणि मालतीला तिचं बाळ जिवंत आहे हे कधीच कळालं नाही. अर्जुनने विचारलं, ती मुलगी आता कुठे आहे? दत्तू काका त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या डोळ्यात विचित्र भाव होते. तुम्ही तिला ओळखता? अर्जुनच्या छातीत धडधड वाढली. कोण? दत्तू काकांनी उत्तर दिलं, तुमची बायको. अर्जुनच्या हातातील बंदूक खाली झाली. काय? त्याची पत्नी मीरा? ती लहानपणापासून अनाथ म्हणून वाढली होती. तिच्या जन्मदात्या आईवडिलांची माहिती कुणाकडे नव्हती. अर्जुनचा मोबाईल वाजला. मीरा. त्याने फोन उचलला. मीरा? पलीकडून रडण्याचा आवाज. अर्जुन, काय झालं? आपल्या घरात कोणीतरी आहे. अर्जुनच्या शरीरातून थंड लहर गेली. दार बंद कर, मी येतोय. मीरा कुजबुजली. ती माझ्यासमोर उभी आहे. मग दुसरा आवाज फोनवर आला, एका बाईचा. माझी मुलगी मला सापडली. फोन कट. अर्जुन जीप घेऊन घराकडे वेगाने निघाला. पाऊस पुन्हा सुरू झाला. घराचं दार उघडं होतं. आत अंधार. मीरा? उत्तर नाही. तो बेडरूममध्ये गेला. मीरा कोपऱ्यात उभी होती. तिच्या समोर मालती, पण आता ती भयानक दिसत नव्हती. तिचा जळालेला चेहरा हळूहळू पूर्वीसारखा झाला होता. एक तरुण आई, डोळ्यात पाणी. ती मीराच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती. मीरा रडत होती. तू कोण आहेस? मालतीच्या ओठांवर हलकं हसू आलं. आई. मीरा स्तब्ध झाली. मालतीने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण तिचे हात मीराच्या शरीरापासून आरपार गेले. तिच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. पहाटेचा पहिला प्रकाश खिडकीतून आत आला. मालतीचं शरीर धुरासारखं विरघळू लागलं. तिने शेवटचा एकदा मीराकडे पाहिलं. तुला सोडून गेले नव्हते ग. आणि ती गायब झाली. दुसऱ्या दिवशी मालती आणि चिंगीच्या अवशेषावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रणजित सरदारने पोलिसांसमोर कबुली दिली. जुन्या जमिनीची कागदपत्र पुन्हा तपासण्यात आली. सरदार कुटुंबाने बळकावलेल्या जमिनी वारसांना परत देण्याची प्रक्रिया सुरू झाली. हवेली काही महिन्यांनी पाडण्यात आली. देवगावात पुन्हा शांतता आली. मीराने मालतीचा एक जुना फोटो आपल्या घरात ठेवला. सगळं संपलं होतं. किमान अर्जुनला तसं वाटलं. 6 महिने गेले. एक रात्री अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये एकटाच बसला होता. रात्रीचे 11:17. बाहेर पाऊस पडत होता. अचानक स्टेशनचा फोन वाजला. अर्जुनने उचलला. देवगाव पोलीस स्टेशन. काहीच उत्तर नाही. फक्त एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज. अर्जुनचा चेहरा बदलला. कोण बोलतंय? मग एक मुलगी कुजबुजली. काका, माझी आई कुठे आहे? अर्जुन उठला. तुझं नाव काय? काही सेकंद शांतता. मग उत्तर आलं, चिंगी. अर्जुनच्या हातातून फोन खाली पडला. त्याच क्षणी पोलीस स्टेशनचे दिवे विझले. अंधारात मुख्य दरवाजावर 3 ठोके पडले. अर्जुनने थरथरत्या हाताने टॉर्च सुरू केली. दार हळूहळू उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. फक्त ओल्या जमिनीवर एका लहान मुलीच्या पावलांचे ठसे होते. ते ठसे बाहेरून आत आले होते.
अर्जुनने टॉर्च खाली ठेवून त्याचा माग काढला. 1 2 3 ठसे त्याच्या टेबल्यापर्यंत आले आणि तिथे संपले. अर्जुन हळूहळू वर पाहू लागला. समोरच्या भिंतीवर आरसा होता. आरशात अर्जुन दिसत होता. त्याच्या मागे चिंगी उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. ती हसत होती. अर्जुन वळला. मागे कोणीच नाही. त्याने पुन्हा आरशात पाहिलं. आता चिंगीच्या शेजारी मालती उभी होती. मालतीने एक बोट ओठांवर ठेवले. आणि आरशाच्या आतून एक तिसरा काळा चेहरा हळूहळू दोघांच्या मध्ये वर आला. ती मालती नव्हती, चिंगी नव्हती. अर्जुनने असा चेहरा यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्याचे डोळे नव्हते, फक्त 2 काळी खोल छिद्रे आणि त्याच्या तोंडातून एक घोगरा आवाज आला. त्या हवेलीत फक्त त्या दोघीच मेल्या नव्हत्या. आरसा तडकला. अर्जुन मागे पडला. त्या क्षणी स्टेशनच्या बाहेरून अनेक लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. तो धावत बाहेर आला आणि जागच्या जागी थांबला. गावाच्या टोकावर जिथे जुनी हवेली पाडली होती तिथे पुन्हा तीच हवेली उभी होती, संपूर्ण काळी, आणि तिच्या प्रत्येक खिडकीत एक वेगळा मृत चेहरा उभा होता. 1 2 10 20 कदाचित त्याहूनही जास्त. सगळे गावाकडे पाहत होते. मग हवेलीचं मुख्य दार हळूहळू उघडलं. आतून एका मागून एक काळ्या आकृत्या बाहेर पडू लागल्या. अर्जुनच्या वायरलेसवर अचानक आवाज आला. साहेब, गावात या लवकर. काय झालं? कॉन्स्टेबल किंचाळत होता. प्रत्येक घराच्या बाहेर कोणीतरी उभा आहे. अर्जुनने गावाकडे पाहिलं. दूरवर घराचे दिवे एका मागून एक विझत होते. पहिलं घर, दुसरं, तिसरं, चौथं, आणि प्रत्येक दिवा विझल्यानंतर एक किंकाळी. त्या रात्री देव गावात खरी दहशत सुरू झाली, कारण मालतीची गोष्ट संपली होती, पण हवेलीची अजून सुरूही झाली नव्हती. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या मित्रांबरोबर शेअर नक्की करा.